MH11 खटाव। महाराष्ट्र शासनाचा आणि देवेंद्र फडणवीसांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात येतो। त्याचबरोबर केंद्राचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याही भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। कारण एससी प्रवर्ग किंवा इतर कोणतेही प्रवर्ग तयार करताना सम दुःखी असणारे सम त्यांच्यामध्ये शक्ती असणारे ज्या ज्या जात समूह होते त्या जात समूहाला त्या प्रवर्गामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी विचारपूर्वक त्या प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे आणि त्यामुळं आरक्षण देताना कुणाला तरी एका जातीला गृहीत धरून हे आरक्षण दिलेलं नाही आहे आणि त्यामुळं हे आरक्षण उपवर्गीकरण असंविधानिक आहे। न्यायालयाच्या आड पडून परंतु न्यायालयानं काय कसल्याही परिस्थितीत हे वर्गीकरण केलं पाहिजे अशा पद्धतीचा आदेश दिलेला नाही। करण्याचा अधिकार फक्त शासनाला आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळं निव्वळ जातीमध्ये भांडणं लावायचा उद्देश ठेवून RSS आणि भाजपचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याप्रती निष्ठा व्यक्त करून देवेंद्र फडणवीसांनी हे आरक्षणाचं उपवर्गीकरण चालू केलेलं आहे। या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आम्ही देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले आणि संजय शिरसाट यांना आवाहन करतो की आपण जे म्हणताय की कोणत्याही जात समूहावर अन्याय होणार नाही। जर एससी प्रवर्गाच्या विकासाच्या बजेटमधले 60% बजेट जर तुम्ही इतर योजनांना वळवत असाल तर हा एससी प्रवर्गाच्या जनतेवर समाजावर अन्याय नाही का? ग्रामपंचायतीमध्ये 15% अनुदान जे आहे त्या अनुदानाचं वजूवाटोळं केलं, हा एससी प्रवर्गावर अन्याय नाही का? 100% आरक्षणाची अंमलबजावणी आज अखेर केली नाही, हा एससी प्रवर्गावर अन्याय नाही का? काल तुम्ही सभागृहामध्ये निर्णय केला की शासकीय भरती ही कंत्राट पद्धतीनं करणार आहोत आणि त्या कंत्राट पद्धतीमध्ये आरक्षण पद्धत नाही आहे, हा एससी प्रवर्गावर अन्याय नाही आहे का? आजपर्यंत तुम्ही महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जे म्हणून एससी प्रवर्गाच्या विकासासाठी महामंडळं काढली त्या महामंडळाला आजपर्यंत किती निधी दिला आणि किती विकासाचा प्रयत्न केला याची श्वेतपत्रिका देवेंद्र फडणवीसांनी काढावी। या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना विचारतो की या सगळ्या बाबीतून तुम्ही आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि करत आहात, एवढं असताना सुद्धा तुम्ही उपवर्गीकरणाचा घाट घातलाय आणि गुळगुळीत आम्हाला सांगताय की समूहावर अन्याय होऊ देणार नाही। तर ही तुमची जी चाल आहे ही चाल आम्ही ओळखून आहे आणि त्यामुळं तुमच्या या गुळगुळीत भाषेला आम्ही बळी पडणार नाही आहोत। आमचे जे बांधव उपवर्गीकरणाची मागणी करतायत त्यांनाही आम्ही विनंती करतोय की बाबांनो, हा कुटील डाव आहे RSS आणि BJPचा। हे बाबासाहेबांनी, शाहू महाराजांनी, फुल्यांनी तुम्हाला जे मिळवून दिलेलं आहे ते संपुष्टात आणल्याशिवाय त्यांना या राज्यामध्ये पुन्हा मनुस्मृतीचे अंमलबजावणी करता येत नाही हे त्यांना माहीत असल्यामुळं ते उपवर्गीकरणाचा घाट घालतायत आणि पुन्हा एकदा तुम्हाला आणि आम्हाला गुलामगिरीमध्ये घालण्याचा दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत। हा धोका ओळखा आणि या उपवर्गीकरणाला जोरदार विरोध सगळ्यांनी केला पाहिजे। हे प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आहे। जर हेकोखोरपणाने मुख्यमंत्र्यांनी जर उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केली तर मग मात्र सर्व आंबेडकरी अनुयायी याही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत। याचं गांभीर्य मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी घ्यावं असं आजच्या या धरणे आंदोलनातून आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत। बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा। अरे या मोदी सरकारचं करायचं काय आणि मुंडीवर, अरे या फडणवीस सरकारचं करायचं काय आणि मुंडीवर, अरे या फडणवीस
सरकारचं करायचं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद संजय शिरसाट मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद रामदास आठवले मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद आरक्षण उपवर्गीकरण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, आरक्षणाचं उपवर्गीकरण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, अरे या शासनाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, अरे या शासनाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा, विजय असो, कुलवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. विजय असो.